उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं पालेभाज्या आणि फळभाज्यांवरही त्याचा परिणाम दिसून येतोय। तापमानाचा पारा चढताच भाज्यांच्या दरात वाढ होऊ लागली असून पुढील 3 महिने भाजीपाला आणखीन महागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुरवठा सुरळीत असला तरी बाजारात मागणी वाढताना दिसत असल्यानं दर वाढत असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। सध्या बाजारात कांदा 30 रुपये किलो, मेथी 30, कोथिंबीर 35 रुपये भावानं मिळत आहे, तर ढोबळी, गाजर, काकडी 20 रुपये किलोनं विक्री होत आहे। वांगे, कारले, दोडके, गिलके 30 रुपये पावशेर तर 50 रुपयात अर्धा किलो दरानं विकला जात असल्याचं चित्र आहे। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचं बजेट कोलमडलं असून घरगुती खर्चाचा ताळमेळ बसवणं कठीण झालंय। आधीच गॅस टंचाई, भाज्याचे वाढते दर आणि किराणा मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे नागरिक मेटाकुटीस आलेत। दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणामही कृषी क्षेत्रावर होताना दिसतोय। युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा आणि फळांची निर्यात काही प्रमाणात ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। यंदा पावसाळ्यातही विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना फटका बसला। त्यातच सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकरीही अडचणीत सापडले। गॅस टंचाईचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे। अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी गॅसचा प्रश्न निर्माण झाल्यानं व्यवसायावर परिणाम होताना दिसून आला। त्यामुळे भाज्यांची मागणी नवीन घटल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। काही ठिकाणी विक्री कमी झाल्यानं भाज्या सडण्याची वेळ येत असल्यानं विक्रेतेही बेजार झालेत। दुसरीकडे हॉटेलमध्येही भाज्यांच्या वाढत्या दराचा परिणाम दिसून येत असून जेवणाच्या दरात वाढ होत आहे। त्यामुळे विद्यार्थी तसंच नोकरी करणाऱ्या चाकरमानी वर्गाचे हाल होताना दिसून येत आहे। एकूणच येत्या 3 महिन्यात भाज्यांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्यानं सर्वसामान्यांसाठी ही परिस्थिती अधिक जिकिरीची ठरणार असल्याचं चित्र आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।